विदर्भ न्यूजची विशेष बातमी। वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा आरोग्य वर्धिनीमध्ये अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार। गटप्रवर्तिकेकडून आशा सेविकांना तुच्छतेची वागणूक। आरोग्य वर्धिनीमध्ये आरोग्य सेवकांची मनमानी। तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष। वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा आरोग्य वर्धिनीमध्ये कारंजा लाड शहरामध्ये अंदाजे 34 आशा सेविका कार्यरत असून बहुतांशी आशा सेविका ह्या विधवा घटस्फोटीत अगदी गरीब कुटुंबांमधून आलेल्या असून आपल्या कुटुंबाची जबाबदारी याच आशा सेविकांच्या खांद्यावरती आहे। त्यामुळे त्या उन्हातानामध्ये राबून ह्या आशा सेविका आपली जबाबदारी पार पाडताना दिसत असतात। मात्र या गरजू आशा सेविकांना आरोग्य वर्धिनीमधील अधिकाऱ्यांच्या मनमानी आणि हकेखोरपणाला कायम बळी पडावं लागल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। यातील महत्त्वाची बाब म्हणजे आरोग्य वर्धिनीमधील आरोग्य सेवकांकडून आशा सेविकांना योग्य वागणूक मिळत नसल्याची चर्चा आहे। आरोग्य वर्धिनीमध्ये नियुक्त आशा सेविकांना उन्हातानामध्ये कार्य करून सुद्धा पुरेसा मोबदला मिळत नसल्यामुळे काही आशा सेविकांवर उपासमारीची पाळी आलेली आहे। नवीन आशा सेविकांच्या नियुक्तीमध्ये गैरप्रकार होत असून अधिकाऱ्यांच्या मर्जीतल्या आणि नात्यांमधल्या आशांची चिरीमिरी घेऊन नियुक्ती होत असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा आरोग्य वर्धिनीमध्ये दर महिन्याला आशा सेविकांची मासिक सभा होत असते। या मासिक सभेचा अवधी दुपारी 12 ते सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत असतो। या 5 ते 6 तासांच्या अवधीमध्ये आशा सेविकांसाठी आरोग्य वर्धिनीमध्ये शौचालयाची सुविधा नसल्यामुळे आशा सेविकांना अतिशय गैरसोय होत आहे। महत्त्वाचे म्हणजे काही आशा सेविकांना गटप्रवर्तिका हेतुपुरस्सर त्रास देत असून काही आशा सेविकांचा अहवाल गटप्रवर्तिकांकडून चुकीचा ठरविला जातो अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। या सर्व बाबींकडे तालुका आरोग्य अधिकाऱ्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याची चर्चा सुद्धा सुरू आहे। याकडे आता जिल्हा आरोग्य प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे गरजेचे ठरणार आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।